आता बातमी महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भातली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। आता ठाकरेंचे आमदारही फुटणार असा दावा वारंवार शिवसेना नेत्यांकडून करण्यात येतोय। त्यातच काल मवियाच्या बैठक पार पडली आणि या बैठकीला मवियाच्या 60 आमदारांपैकी तब्बल 23 आमदारांनी दांडी मारली आहे। ठाकरेंचे किमान 6 आमदार कालच्या बैठकीला नव्हते। सत्ताधारी भाजप आणि शिवसेना विरोधी आमदार खासदार नगरसेवक फोडण्याच्या प्रयत्नात असताना मवियाने एकीची वज्रमूठ दाखवण्याची गरज होती, पण प्रत्यक्षात मवियाचे बडे नेते बैठकीपासून दूर राहिले। जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार, विश्वजित कदम असे मवियाचे चेहरे असणारे नेतेच या बैठकीपासून दूर राहिले। कुणी वैयक्तिक कारण दिलं तर कुणी पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण दिलं। काहींनी तर मतदारसंघातल्या कामाचं कारण देखील पुढे केल्याचं पाहायला मिळतंय। तर नेते आणि आमदारांच्या गैरहजेरीवरून मविया नेत्यांनी स्पष्टीकरण दिलंय। नेमकं कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया। आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले। त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे। रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले आहे। जयंतराव पाटीलसुद्धा अशाच एका असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली, पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते। आमचे खासदार आमदार कुठे होते हे माहिती आहे। जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते। रोहित काल पंढरपूरला होता, त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं। त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते। बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल। मला पण बरं नव्हतं, माझी आजही तब्येत बरी नाही, मी नव्हतो आलो, काल गेलो मिटिंगला। त्यामुळे आवश्यक काही कारण काय असे काही जाऊ द्या ना, काय ऑपरेशन करायचं कोणाला करू देत। ऑपरेशन आवश्यकतेनुसार सगळ्यांचेच होतात। तर बैठकीला सर्व आमदार हजर होते असा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। एकीकडे गैरहजर असलेले आमदार स्वतः गैरहजर असल्याचं मान्य करतायत, मात्र आव्हाड मात्र गैरहजर आमदारांची हजेरी लावून दिशाभूल का करतायत असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। बैठकीला जवळपास 60 पैकी 23 आमदार नव्हते अशा पद्धतीची माहिती समजते। नाही, सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते। सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते। त्या बैठकीवरून सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, पाहूया। कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर परत तुम्ही असंच म्हणाल की हे जे आमदार उपस्थित नव्हते म्हणजे परत आमदारांच्या टायगर ऑपरेशनला सुरुवात झाली की काय? तर आता तेच जर सुरुवात करून देणार असतील तर आम्ही नाही का म्हणावं? ज्युनियर लोकांच्या बरोबर त्या बैठकीत बसताना त्यांची बॉडी लँग्वेज पण काल उद्धव ठाकरे साहेबांची सांगत होती की त्यांना हे काय पटलेलं नाही, पण आता काय आहे, काय झाले त्यांना ते आता बोलता सहन होत नाही आणि सांगता येत नाही, त्यामुळे ते बिचारे बोलू शकले नाहीत। पण आम्हाला सुद्धा ते जरा खटकलं की उद्धव साहेबांचा जो मान मराठा, जो रुतबा, जो आम्ही सगळे एकत्र असताना होता तो आता महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही। मीटिंग लावतात त्यावेळेला सर्व पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला त्यांनी कंपल्सरी जायला पाहिजे। आता त्या आमदारांच्या मनामध्ये काय आहे हे मी नाही सांगू शकत। आता आमदार हे विकासासाठी येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, असं चित्र दिसतंय मला देखील, आणि अशी कुणकुण मला देखील आहे की आमदार नव्हे नगरसेवक देखील काही असे तर बोलायला लागलेले आहेत, अरे आम्हाला कामं करायची आहेत आणि कामं करत असताना निधीचा आम्हाला उपलब्धता होत नाही आहे। तर ती त्या पद्धतीने त्यांची आता मानसिकता बनत चाललेली आहे। कधी होईल